नमस्कार सर्वांना, मी शुभांगी सिंपल लाईफ शुभांगी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। मी घेऊन आले आहे आज तुमच्यासाठी एक सिंपल अशी रेसिपी, हिरव्या कारल्याची भाजी। नक्की बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ। सिंपल पद्धतीने मी बनवलेली आहे, कमी साहित्यामध्ये आणि खूप चविष्ट बनते आणि पटकन पण बनवून तयार होते। नक्की बघा। मी अगोदर प्रिपरेशनमध्ये कारलं स्वच्छ धुवून कट करून त्याला भाजून घेतलेलं आहे। इथे मी कारलं भाजून घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकून भाजून घ्यायचं छान। कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे मी, नंतर टाकते कांदा, थोडासा कढीपत्ता, हे बघा इथं घेतलं आहे मी लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं। कांदा छान तळून झालेला आहे आपला। आता आपण ऍड करू टोमॅटो। टोमॅटो थोडंसं जास्त टाकायचं, कारण कारलं कढीला थोडंसं कडू असतं आणि टोमॅटो आंबट असते, त्यामुळे कारल्याची कडू चव भाजीमध्ये जास्त जाणवत नाही त्यासाठी। टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हे कारलं जे आहे ना, याला थोडंसं हाताने पिळून घ्यायचं। हे बघा आता टोमॅटो छान मऊ झाला आहे। आता आपण मसाले ऍड करून घेऊया। खोबरं घातल्यामुळे भाजीला चव छान येते। मसाल्यामध्ये लाल तिखट, इथं आहे हळद आणि हा थोडासा गरम मसाला आहे आणि हा काळा मसाला आहे, जो आपण घरी बनवतो वर्षासाठी। वर्षाच्या साठवणीचा जो मसाला असतो आपण चिकनला किंवा कोणत्याही काळ्या भाजीसाठी यूज करतो ना, तो मसाला आहे वर्षभराचा साठवणुकीचा। मी हे सगळे मसाले हे बघा कारला ऍड करून घेतले मी, आता मिक्स करून घेते। हे बघा इथे गरम पाणी केलं आहे, थोडंसं गरम पाणी टाकते आणि हा एक थोडंसं गूळ किंचित असं। हे बघा इथं आहे थोडंसं तिळाचं कूट आणि इथं आहे दाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्त घेतलंय, तिळाचं थोडंसं कमी, आणि हे आपण ऍड करून घ्यायचं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजी घट्ट पातळ करू शकता। काय छान दिसतंय कारल्याची भाजी। सर्व साहित्य ऍड करून झालेलं आहे आपलं। आता 10 मिनिटं फक्त शिजू देऊया, मग नंतर मंद गॅसवर एक 10 मिनिटं शिजू द्यायचं। 10 मिनिटं झालेली आहेत, आपली भाजी शिजून रेडी आहे। हे बघा तुम्ही बघू शकता, कारलं पण पूर्णपणे शिजलं गेलेलं आहे। काय कलर आणि टेक्स्चर हे दोन्ही पण खूपच छान आलं आहे आणि चवीला पण अगदी खूप छान आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सिंपल वेनी बनवलेली ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा। बाय।